नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय की ही वायरलेस कम्युनिकेशनची जादू नेमकी चालते कशी? आज आपण तेच समजून घेणार आहोत. आपण बघूया अँटेनाचा अणू म्हणजे काय आणि तो काम कसा करतो. चला तर मग थेट मूळ प्रश्नाकडे येऊया. सिग्नल मोकळ्या हवेतून जातो कसा? म्हणजे बघा, वायफाय, रेडिओ, आपले मोबाईल फोन्स हे सगळं कसं काय शक्य होतं? याचं उत्तर आहे ना, ते एका अगदी मूलभूत संकल्पनेत दडलेलं आहे. आणि ती संकल्पना म्हणजे अँटेनाचा अणू. आता बघा, जसं प्रत्येक पदार्थ हा अणूंनी बनलेला असतो, अगदी तसंच प्रत्येक अँटेनाचा अभ्यास सुद्धा एका मूलभूत घटकापासूनच सुरू होतो. यालाच म्हणतात हर्ट्झियन डायपोल. हा खरं तर एक अत्यंत लहान, अगदी काल्पनिक अँटेना आहे. समजा तारेचा एक छोटासा तुकडा ज्यामधून सतत बदलणारा करंट वाहत असतो. हा काही खराखुरा अँटेना नाहीये, पण मोठ्या आणि गुंतागुंतीच्या अँटेनांना समजून घेण्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा सैद्धांतिक आराखडा आहे. आणि याची रचना तर आश्चर्यकारकपणे सोपी आहे. कल्पना करा, दोन विरुद्ध चार्ज आहेत, एक प्लस क्यू आणि एक मायनस क्यू. ते अगदी लहान अंतरावर ठेवलेत आणि त्यांच्यामध्ये एक करंट, ज्याला आपण स्मॉल आय ऑफ टी म्हणू, तो सतत पुढे मागे असा वाहत राहतो. हाच तो सतत दोलायमान होणारा म्हणजे ऑसिलेटिंग करंट जो सगळी जादू करतो. ठीक आहे, पण हा असा सतत मागे पुढे होणारा करंट नेमक्या लाटा कशा तयार करतो? चला ही प्रक्रिया जरा जवळून पाहूया. हे आहे ना, एका साखळी प्रतिक्रियेसारखं काम करतं. बघा, सगळ्यात आधी चार्जेस वेगाने ऑसिलेट होतात. यामुळे काय होतं, एक सतत बदलणारा इलेक्ट्रिक करंट तयार होतो. मग हा करंट एक बदलणारा मॅग्नेटिक फील्ड तयार करतो आणि गंमत म्हणजे मॅक्सवेलच्या नियमानुसार हे बदलणारा मॅग्नेटिक फील्ड पुन्हा एक नवीन इलेक्ट्रिक फील्ड तयार करतं. हे चक्र असं सतत चालूच राहतं आणि ऊर्जा लाटांच्या रूपात बाहेर फेकली जाते. याचला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. पण एक मिनिट, अँटेनाच्या आजूबाजूची सगळी जागा एकसारखी नसते. ती दोन वेगवेगळ्या झोन्समध्ये विभागलेली आहे. एक आहे नियर फील्ड आणि दुसरा फार फील्ड. आणि या दोघांचे गुणधर्म खूपच वेगळे आहेत. अँटेनाच्या अगदी जवळ म्हणजे नियर फील्डमध्ये ऊर्जा अशी अडकून पडलेली असते, जणू काही एका कॅपॅसिटरमध्ये. ती साठवली जाते पण बाहेर पडत नाही. इथे इलेक्ट्रिक फील्डचं राज्य असतं. पण जसजसं आपण दूर जातो, फार फील्डमध्ये हीच ऊर्जा एका खऱ्या लाटेच्या रूपात सुटते आणि कायमची अवकाशात प्रवासाला निघते. आणि इथेच इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड्स एकमेकांना साथ देत पुढे जातात आणि आपला सिग्नल तयार होतो. आता प्रत्येक अँटेनाची ना एक स्वतःची ओळख असते, जणू काही त्याचं फिंगरप्रिंटच. आणि ही ओळख काही महत्त्वाच्या पॅरामीटर्सवरून ठरते. हे पॅरामीटर्स आपल्याला सांगतात की अँटेना अवकाशात ऊर्जा कशी पसरवतो. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे त्याचा रेडिएशन पॅटर्न. हर्ट्झियन डायपोलसाठी हा पॅटर्न आहे ना, तो एका डोनटसारखा असतो. हो, टोरोइडल शेप म्हणजे डोनट. याचा अर्थ काय, तर अँटेनाच्या बाजूला सगळ्यात जास्त ऊर्जा फेकली जाते आणि त्याच्या टोकांच्या दिशेने म्हणजे वर आणि खाली ऊर्जा जवळजवळ शून्य असते. आता याचा व्यावहारिक अर्थ काय, तर जर कोणी थेट अँटेनाच्या वर किंवा खाली असेल तर सिग्नल मिळणारच नाही. सगळ्यात चांगला सिग्नल हा नेहमी बाजूला मिळतो. थोडक्यात सांगायचं झालं तर हा डोनट आकारच अँटेना डिझाईनचा आत्मा आहे. यामुळेच बहुतेक ऊर्जा अँटेनाच्या लंब दिशेने म्हणजे बाजूला फेकली जाते. अँटेना सिस्टीम डिझाईन करताना ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते, कारण यामुळे सिग्नल नेमका कुठे पोचवायचा आहे हे ठरवता येतं आणि ऊर्जेचा वायफळ खर्च टाळता येतो. आणि हा आकडा बघा, 1.5. हा आकडा हर्ट्झियन डायपोलच्या कमाल डायरेक्टिव्हिटीचं माप आहे. डायरेक्टिव्हिटी म्हणजे काय? सोप्या भाषेत दिशा देण्याची क्षमता. कल्पना करा, एक असा काल्पनिक आयसोट्रॉपिक अँटेना आहे जो सगळ्या दिशांना समान ऊर्जा फेकतो. तर त्याच्या तुलनेत आपला हर्ट्झियन डायपोल आपली ऊर्जा 50% अधिक प्रभावीपणे एका विशिष्ट दिशेने केंद्रित करतो. म्हणजे तो ऊर्जेची उधळपट्टी करत नाही. बरं, डायरेक्टिव्हिटीसोबतच आणखी दोन महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत जे अँटेनाचं काम ठरवतात. पहिलं म्हणजे रेडिएशन रेझिस्टन्स. हे काय मोजतं, तर अँटेना करंटला रेडिओ लहरींमध्ये किती कार्यक्षमतेने बदलतो ते. जितका जास्त रेझिस्टन्स तितकी जास्त कार्यक्षमता. आणि दुसरं आहे इफेक्टिव्ह ॲपर्चर. याला आपण अँटेनाचं जाळं म्हणू शकतो. येणाऱ्या लहरींमधून ऊर्जा पकडण्यासाठी ते जाळं किती मोठं आहे हे यावरून ठरतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण हर्ट्झियन डायपोल या सैद्धांतिक संकल्पनेबद्दल बोललो. सगळं थिअरीमध्ये होतं. पण याचा खऱ्याखुऱ्या वास्तविक जीवनातल्या अँटेनांशी काय संबंध आहे? चला, सिद्धांत आणि वास्तव यांच्यातला पूल बांधूया. तर बघा, हर्ट्झियन डायपोल हे एक सैद्धांतिक साधन आहे, एक कन्सेप्ट
तर दुसरीकडे हाफ वेव्ह डायपोल हा एक व्यावहारिक खरा अँटेना आहे. हर्ट्झियन डायपोल अगदीच लहान असतो, तर हाफ वेव्ह डायपोलची लांबी वेव्हलेंथच्या बरोबर अर्धी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाफ वेव्ह डायपोलचा रेडिएशन रेझिस्टन्स जवळपास 73 ओहम्स असतो, जो खूप जास्त आहे. त्यामुळे तो खूप जास्त कार्यक्षम ठरतो. आणि हे एक वाक्य आहे ना, त्या सगळ्याचं सार सांगतं. एका लांब वायर अँटेनाकडे आपण असं बघू शकतो की जणू काही अनेक हर्ट्झियन डायपोल्स एका पाठोपाठ एक ठेवलेले आहेत. याचा सरळ अर्थ काय होतो, तर हा साधा छोटा काल्पनिक डायपोलच मोठ्या गुंतागुंतीच्या अँटेनांच्या विश्लेषणाचा पाळा आहे. आपण कोणत्याही अँटेनाला अशा छोट्या डायपोल्सची एक साखळी मानून त्याचा अभ्यास करू शकतो. तर या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा विचार करा. ऑसिलेटिंग करंटच्या या एका साध्या संकल्पनेने आपलं संपूर्ण वायरलेस जग आपल्यासाठी खुलं केलं. तर विचार करा पुढे काय असेल. मूलभूत भौतिकशास्त्राचे हे नियम भविष्यात अजून कोणत्या नवनवीन अविश्वसनीय शोधांना जन्म देतील. खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का?